तर वारकरी संप्रदायाची नगरी म्हणून ओळखली जाणारी आळंदी सध्या दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे। केळगाव हनुमानवाडीमधील ठाकरवाडी या ठिकाणी एका 6 वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून तर तिला सांभाळणाऱ्या 79 वर्षांच्या वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। बुधवारी मध्यरात्री अज्ञात इसमानं घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघींचीही हत्या केली। गुरुवारी सकाळी संगीता गावारी या कामावरून घरी परतल्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीला आला। घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय, चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाला की काही जुन्या वादातून याचा तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे आळंदी आणि परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते आहे। मी नाईटला गेले होते रात्री 8 वाजता। मावशी का दिली पुरीला, म्हणलं मी चालले। मावशी म्हणले जा। नेहमी परमाने गेले कामाला। सकाळी 8 साडेआठला आले तर मावशी केला, आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं। मग इकडं पाहिलं माझा दरवाजा उघडा होता। मावशी केला तर काय आवाज नाही आला। मग माझ्याला हाताला धरून हलवलं, इथं लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं। मी बाहेर जाऊन आरडाओरडा केला। मग माझ्या पुरीला मावशीला धनला कोणीतरी काहीतरी केलं, आणलं मारलंय म्हणला। फाशी व्हायला पाहिजे रुबीला, त्याला जगायचा अधिकार नाही। मी एवढीची मोठी केली तिला। संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते। तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामासाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे। पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन, आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत। अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाही आहे, परंतु सगळ्या अँगलने त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती प्राप्त होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।